राज्याच्या राजकारणात सध्या एकच नावाचा दरारा आहे, पण त्याच नावाच्या गटात सध्या कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. मुंबईसह 29 महापालिकांच्या रणधुमाळीचा धुराळा आता खाली बसलेला आहे. गुलाल उधळला गेलेला आहे. पेढेही वाटून झाले आहेत. पण वर्षा बंगल्याच्या बंद दाराआड जे काही घडतंय ते कोणाचं तरी करिअर संपवणारं ठरू शकतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे संतापलेले आहेत आणि हा संताप केवळ पराभवाचा नाही, तर आपल्यांनीच दिलेल्या दगाफटक्याचा आहे. ज्या नेत्यांवर शिंदेंनी जीवापाड विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली, त्यांनीच मैदानात माघार का घेतली, हा प्रश्न आता विचारला जात आहे. शिंदेंनी आता आपली जुनी स्टाईल बाहेर काढलेली असून लवकरच मंत्रिमंडळात मोठी भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेचे निकाल म्हणजे शिंदेंच्या अस्तित्वाची लढाई होती. ज्या शिवसेनेतून ते बाहेर पडले, त्याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांना आकाश पाताळ एक केलेलं होतं. पण जेव्हा निकाल हाती आले तेव्हा शिंदेंच्या पदरी फक्त 29 जागा पडल्या. ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबईवर आपलं भगवं वर्चस्व सिद्ध केलं आणि शिंदेंच्या शिलेदारांना धूळ चारली. मुंबईतल्या या पराभवाचं शल्य शिंदेंना सर्वाधिक बोचतंय. त्यांना अपेक्षित होतं की किमान 50हून अधिक जागा त्यांच्या खिशात येतील, पण तसं झालंच नाही. या अपयशाने शिंदे प्रचंड अस्वस्थ झालेले असून ज्या मंत्र्यांकडे मुंबईच्या विभागांची जबाबदारी होती त्यांचे धाबे दण आणलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी आपली डायरी उघडली असून कोणाकोणाची विकेट काढायची याची यादी जवळपास तयार झाल्याची चर्चा मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये ऐकू येत आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठी अजित पवार गटाची भूमिका. महायुतीत असतानाही अजितदादांनी एकला चलोरेचा नारा दिला आणि चक्क शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी काही ठिकाणी हात मिळवणी केली. यामुळे भाजप आणि शिंदेंच्या गटात आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहूनही धक्कादायक होती शिंदेंच्या मंत्र्यांची कामगिरी. भाजप 24 जिल्ह्यांमध्ये मुसंडी मारत असताना शिंदेंची सेना फक्त ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर पुरतीच मर्यादित का राहिली? शिंदेंनी प्रत्येक मंत्र्यांना एक जिल्हा दत्तक दिलेला होता, रसद पुरवलेली होती आणि पूर्ण मोकळीक सुद्धा दिलेली होती. तरीही ग्रामीण भागात आणि इतर शहरांमध्ये शिवसेनेचा रथ का रुतला? याचं उत्तर शोधताना शिंदेंना मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा आणि अति आत्मविश्वासाचा वास येत आहे. त्यामुळेच आता या नामधारी नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आल्याचे शिंदे मानत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या मंत्र्यांना एक कडक वॉर्निंग दिलेली होती. ही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी लिटमस टेस्ट असेल, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं. त्यांना आपलं घर राखता येणार नाही, त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असा जणू अलिखित नियमच त्यांनी मांडलेला होता. आता निकाल समोर आहेत आणि रिपोर्ट कार्डमध्ये अनेक बड्या नेत्यांना लाल शेरा मिळालेला आहे. स्वतःला जिल्ह्याचे राजे समजणारे काही मंत्री आपल्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकले नाहीत. ही बाब शिंदेंच्या जिवारी लागलेली आहे. पक्ष वाढवण्यासाठी शिंदे दिवस रात्र एक करत असताना हे मंत्री नक्की काय करत होते, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीने शिंदेंची लाज राखलेली आहे, तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची कामगिरी अत्यंत सुमार झालेली आहे. या भागातील मंत्र्यांनी फक्त सत्तेची फळं चाखली, पण संघटनेसाठी कष्टच घेतले नाहीत, असा प्राथमिक निष्कर्ष पक्ष पातळीवर काढण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यातून वर आलेले नेते आहेत. त्यांना ग्राउंड लेवलची खडा न खडा माहिती असते. त्यामुळे मंत्र्यांनी दिलेला डेटा आणि प्रत्यक्षातील रिझल्ट यातील तफावत त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. आता वेळ आली आहे ती भाकरी फिरवण्याची. जे मंत्री अकार्यक्षम ठरलेले आहेत त्यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन, तडफदार आणि कष्टाळू आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता 99% आहे. ही भाकरी फिरवताना शिंदे कोणत्याही प्रकारचा दयामाया दाखवणार नाहीत, असं दिसतंय. या संभाव्य फेरबदलामुळे सत्तेच्या वर्तुळात मोठी चलबिचल सुरू झालेली आहे. ज्या मंत्र्यांची विकेट जाण्याची भीती आहे ते आता वर्षावर धाव घेत आहेत, आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिंदे आता कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर आता आगामी निवडणुकांचे लक्ष आहे. जर आताच कडक पावलं उचलली नाहीत तर आगामी निवडणुकीमध्ये पक्षाची अवस्था बिकट होऊ शकते, याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळेच पक्षासाठी जो लढेल तोच खुर्चीवर बसेल, असा नवा मंत्र त्यांनी लागू केलेला आहे. काही मंत्र्यांना तर आतापासूनच निरोप धाडण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्याकडील खाती काढून घेऊन त्यांना संघटन बांधणीच्या कामाला जुंपलं जाणार आहे. हे म्हणजे एका अर्थाने त्या मंत्र्यांचे राजकीय डिमोशनच असेल. शिंदेंच्या या निर्णयामागे भाजपचाही एक दबाव असल्याचं बोललं जाते.
भाजपला राज्यात एक हाती सत्ता मिळवायची आहे आणि मित्रपक्षांशी कमकुवत कामगिरी त्यांना अडचणीची ठरू शकते. मुंबईत भाजपने मुसंडी मारली, पण शिंदेंना सोबत घेतल्यामुळे अनेक जागांवर भाजपला तडजोड करावी लागली आहे. जर शिंदे गट कमकुवत राहिला तर त्याचा फटका महायुतीला बसेल, असा इशारा दिल्लीतून सुद्धा देण्यात आलेला असावा. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आता स्वतःच्या पक्षात सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना आता असे चेहरे हवे आहेत जे लोकांशी जोडलेले आहेत, जे केवळ फेसबुक ट्विटर पुरते सक्रिय नाहीत, तर प्रत्यक्ष मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेला भिडण्याची ताकद ठेवतात. विशेष म्हणजे मुंबईत उद्धव ठाकरे गटाने ज्या प्रकारे कमबॅक केले त्यामुळे शिंदेची चिंता वाढलेली आहे. मराठी मतदारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना झुकतं माप दिल्याचे चित्र काही वॉर्ड्समध्ये दिसले आणि हे रोखण्यात शिंदेचे मुंबईतील मोहरे सपशेल अपयशी ठरले. या अपयशाची जबाबदारी कोणावर तरी निश्चितच व्हायला हवी, असं शिंदेचं ठाम मत आहे. जर मंत्र्यांकडे सर्व यंत्रणा असून सुद्धा ते निकाल देऊ शकत नसतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहिजे, हा प्रश्न शिंदेंना अस्वस्थ करतोय. त्यामुळेच ज्या मंत्र्यांच्या विभागात ठाकरेंना जास्त लीड मिळाले त्या मंत्र्यांची विकेट पडणं आता काळ्या दगडावरची रेष मानली जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता नवे चेहरे कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिंदेंकडे अशा आमदारांची मोठी फळी आहे जे गेल्या 1.5-2 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यांनी बंडांच्या वेळी शिंदेंना साथ दिली पण त्यांना सत्तेत वाटा मिळाला नव्हता. आता अशा लढाऊ आमदारांना संधी देऊन शिंदे पक्षात नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न करतील. यामुळे एका बाजूला निष्क्रिय मंत्र्यांना धडा मिळेल आणि दुसऱ्या बाजूला काम करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळेल, असं बोललं जातंय. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. मंडळी, तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.